या वाटेवर खूप पुढे निघून आलोय मी. आता मागे जाणं शक्य नाही. पण खचणार नाहीये मी. अरे फोन उचल ना. हॅलो. झोपलायस अजून? आयुष्यभर नुसता झोपाच काढणार आहेस तू. आज भेटणार होतो ना आपण? संदीप, बाहेर जातोय का तू? अच्छा, गाडी पाहिजे का तुला? काम होतं. तासाभरात येऊन जाईन मी. ठीक आहे, घेऊन जा गाडी. अरे तुला वॉच पण पाहिजे होती ना, ती पण घेऊन जा. नोकरीचं कुठपर्यंत आलंय तुझं? करतोय. कधी? 3 वर्षांपासून हेच ऐकतेय मी. हे माझं फायनल इयर. यानंतर आपण भेटू की नाही सांगता येत नाही. आणि गौतम, मला पळून जाऊन लग्न मुळीच करायचं नाही. इव्हन घरच्यांच्या संमतीसाठी तरी तू सेटल्ड हो. तू म्हणतेस ते खरं आहे ग. नोकरीसाठी रांगा लागल्यात. जत्रा आहे नुसती. हा बोल रे. अरे पिंपळगावच्या शाळेमध्ये टीचरसाठी जागा आहे बरं का. कालच माझा मित्र जाऊन आला. अच्छा. अरे जाऊन ते काय हरकत आहे. ओके ओके. जायला हरकत काय. जाऊन हाती येतं काय. फ्रस्ट्रेशन. मोठ्या माणसांसोबत जायचं असतं. दुसरीकडे पडलं असतं तर. हमेशा एकटीच जाता ही पोरं साहेब. हा तर मजूरला बी जातोय. होय रे. शाळेत कधी जातो? 50 रुपये भेटतात त्याला मजुरीला. काय जण शाळेत तो. आणि शाळा बी लय लांब. गेला बी असता म्हणा. पण काय करणार, इथं हालत खराब. दगडाची जमीन मोलमजुरीशिवाय भागत नाही. भुकेचा कोटा लय मोठा असतो साहेब. इथल्या मातीत दगडाशिवाय आहे तरी काय. नशिबात बी दगडच. बरोबर तुमचं. जागा होती आमच्याकडे. होती म्हणजे? होती म्हणजे पेपरात आम्ही जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीमुळे आमच्याकडे काल रांगच लागली होती. बऱ्याच उमेदवारांनी इंटरव्ह्यू दिला. त्यापैकी काही सिलेक्टही केले. हे तर वाटलंच होतं मला.
थँक्यू. तुला अंधाराची साथ पेटव मशाल काळजात. वेडा आहेस का रे तू? असा कसा निर्णय घेऊन टाकला? ओके, स्वदेश परत पाहायलाच वाटतो तू. शाहरुख पूर्ण उतरलाय अंगात. अरे हसतोयस? सिरियसनेसच नाहीये. खरं तर आता सिरियस झालोय. हा जो मोठा रस्ता दिसतोय ना तुला, ती आधी एक छोटीशी पायवाट असेल आणि ती पायवाट बनवणाऱ्या पावलांना अगणित काटे टोचले असतील, कितीतरी दगड बोचले असतील. एव्हरी बिगिनिंग इज हार्ड. बरं, तुला वाटेल ते कर. शेवटी तुझं आयुष्य. देवा विद्येच्या सागरा बरसवा अक्षरांच्या धार. राम राम साहेब. पण पोरं भेटतील का? पोरं तर येतं गावात. प्लीज मदत करा तेवढी. मदत तर आपण कोणाची पण करतो. अय बान्या, ही छत्री माझ्या बापाला दे रे. हा, एवढंच राहिलं. अजून काय असेल तर लटकव. मगनराव, ओ मगनराव, ही छत्री काढा तुमची. शाळेत पाठवणार कायला? शाळेत पाठवलं असतं, पण इथं मजुरीलाच माणसं भेटना. देवा विद्येच्या सागरा बरसवा अक्षरांच्या धारा. देवा विद्येच्या सागरा बरसवा अक्षरांच्या धारा. नाही कळले कुणाही शब्दांचे ते मोल. कागदाच्या कोऱ्या तुकड्यास अंधाराची साथ पेटव मशाल काळजात. तुला अंधाराची साथ पेटव मशाल काळजात. मी तुला केव्हाचा बघतोय. या मुलाला तू का होतोय? काही नाही, शाळेबद्दल समजून सांगत होतो मी त्याला. तुमच्यावर काय भरोसा? तुम्ही शाळेत पाठवणार का पकडून येणार? शाळेत येऊ द्या त्याला. अरे मजुरी का तुझा बाप करण? थेरी खूप झाली आता प्रॅक्टिकल.
माझं एक काम करशील का? करतो की. गण्या, अय गण्या, भाऊ आमचा गाण्या दिसला. काय झालं? काय माहित राव, सकाळचं काट्ट गायब आहे, कुठे गेलं काय माहित. नाक्याकडे बघ त्याला. गण्या, काम आहे ना, माहिती माणसाला दाखवतो. त्याला म्हणलं होतं मी कुठे जाऊ नको. रिकामी कामाला लावले त्यांनी. भाण्याच्या वाडीवर असेल तो. चला. गण्या, काय करू राहिला इथे? वय घरी, सकाळपासून शोधून राहिलो तुला. काय रिकामे कामं लावले? हा, तू घाबरतो कशाला आहे बाळा? ते काही राक्षस आहेत वय? तुझी पालनहार ना ते? मग खरा राक्षस तर अज्ञान आहे बाळा. अज्ञान, अंधकार. या अंधारातून बाहेर येण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी आपलं अख्खं आयुष्य दिव्याच्या वातेप्रमाणे जाळलं. त्यांच्या या त्यागाला, बलिदानाला आपल्या शिक्षणातून चांगलं शिकून आपण न्याय दिला पाहिजे. क्षणभरात साऱ्या जगाला जोडणाऱ्या या संगणक युगात तुम्ही आहात. अज्ञान हा तुमच्या वाटेवरचा दगड आहे मित्रा. तुमच्या शिक्षणाने त्याला तोडून काढा. जर वेळीच तुम्ही शिक्षणाने त्याला तोडलं नाही ना, तर हा तुम्हाला दगड बनवल्याशिवाय राहणार नाही. भरा पंखात विश्वास मग मिळेल आकाश. भरा पंखात विश्वास मग मिळेल आकाश. अर्थ या जगण्यास उलट्या धारेचा प्रवास.
अर्थ या जगण्यास उलट्या धारेचा प्रवास तुला अंधाराची साथ पेटव मशाल काळजात तुला अंधाराची साथ पेटव मशाल काळजात काळजात